कारण थंडीमध्ये ऑलरेडी आपली स्किन खूप सेन्सिटिव्ह झालेली असते आणि तुम्ही फिजिकल स्क्रब वापरून परत एक्सफोलिएट केला तर तुमची स्किन आणखी थोडी जास्त सेन्सिटिव्ह होते आणि सेन्सिटिव्ह स्किन तुम्हाला माहिती आहे परत आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा ॲक्ने यायची शक्यता होते. ड्राय स्किनवाल्यांना सुद्धा पिंपल्स येऊ शकतात. असं अजिबात गैरसमज करून घेऊ नका की फक्त ऑइली स्किनवाल्यांनाच ॲक्ने पिंपल्सचा प्रॉब्लेम असतो. आता माझी स्वतःची स्किन ड्राय आहे, पण ती जेव्हा खूप जास्त अल्ट्रा ड्राय होते तेव्हा माझ्या स्किनवरती पिंपल्स यायला चालू होतात. त्यामुळं विनाकारण फिजिकल एक्सफोलिएटर्स वापरू नका. तरी वापरणार असाल तर आठवड्यातून एकदा इनफ आहे. प्लीज त्याच्यापेक्षा जास्त अजिबात वापरू नका. याच्यावरती ऑप्शन म्हणून तुम्ही एखादं केमिकल एक्सफोलिएटर वापरलात तरी चालेल किंवा केमिकल एक्सफोलिएशन टोनर्स येतात, जसं की हे आहे दी ऑर्डिनरीचं ग्लायकॉलिक ॲसिड 7% एक्सफोलिएटिंग टोनर. या पॅकेजिंगवरती असं लिहिलेलं आहे की तुम्ही दिवसातून 2 वेळा याला वापरू शकताय, सकाळी आणि संध्याकाळी.